पण नमस्कार सर्वांना. मी रेकी ग्रँड मास्टर सचिन आपल्या सर्वांचं आजच्या चौथ्या दिवसाच्या सेशन मध्ये स्वागत करत आहे. वेलकम 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 यू ऑल. सो चौथा दिवस आहे. सोमवार मंगळवार बुधवार खूप लवकर गेले. आज गुरुवार आहे. आज बघा, सर्वांनी आठवा, मी पहिल्या दिवशी एक स्टोरी सांगितली की दोन बाळ असतात आणि ती ऊर्जा काय असते, आपल्या आजूबाजूला खूप ऊर्जा असतात. तर आज तुम्ही शिकणार आहे तुमच्यामध्ये किती ताकद आहे, तुमच्या आजूबाजूला कशा एनर्जीज आहे ते ओळखायचं तुम्ही स्वतःच्या हाताने शिकणार आहे. ओके, सगळे प्रॅक्टिकल तुम्हालाच करायचे आहे. तुम्हाला जाऊन सगळीकडे येऊन ऊर्जा चेक करायची तुम्हीच मला सांगणार आहे. आणि जेही लोक 4 दिवसापासून काही बोलत नाही ते पण आज बोलायला लागतील हं. तर सकाळच्या बॅचला खूप छान रिझल्ट आले. सगळ्यांनी पेंडुलम डाउजिंग शिकलं, ऊर्जा चेक करायचं शिकले. तर तुम्हालाही होणार आहे. सेम दोन हातपाय, त्यांना तेच डोळे दोन डोळे दोन हातपाय, आपल्यालाही तसंच आहे. तर तुम्ही शिकणार आहे. त्याच्यानंतर झिगू सिम्बॉल्स, काही सिम्बॉल आहेत ते शिकवणार आहे. कॉन्सन्ट्रेशनसाठी, ड्युटीसाठी, पैशासाठी काही सिम्बॉल्स आहेत, ते सिम्बॉल्स शिकवू. ओके, चला. तर आता आज तर व्हिडिओ ऑन करणं गरजेचंच आहे. मला दिसणार कसं तुम्ही काय करत आहे? तर आज तर ज्यांचे व्हिडिओ बंद होते त्यांनी करायचं. चला दाखवा मला, पेंडुलम दाखवा. कोणी कोणी आणलं आहे? कमॉन. अरे बापरे, पण कोण आहे ते? ते रायपुरे आहेत. ओके, दाखवा. हा, रेवती मॅडम. ओके, चालेल. जितेंद्र सर चालेल. अजून कोण आहेत सेवक? ओके, स्नेहल मॅम, व्हेरी नाईस. कीर्ती मॅम, सकाळी होत्या का तुम्ही? आणलं नाही? हा, दीपाली रायपुरे मॅम. ओके, अजून? ओके, प्रवीण सरांकडे ऑलरेडी आहेत. व्हेरी नाईस. स्मिता मॅम घेऊन या. बघा, ज्यांचं ज्यांचं मी परत सांगत आहे, जितक्यांचे पण व्हिडिओ बंद आहे, इतके मॅजिकल रिझल्ट आहे. आणि हा ऊर्जा, ही टेक्निक तुम्हाला लाईफ टाईम वापरायची आहे. मग कसला कंटाळा करतात, मग कसला डाऊट ठेवतात की होणार नाही? दुसऱ्यांना होता तर तुम्हालाही येईल. कुठला अविश्वास दाखवतात? एनर्जीज आहे. तुम्ही स्वतः सरप्राईज होणार तुमच्यामध्ये किती पॉवर आहे. अं काय अंगठी आणि दोरा नाहीये घरात, कुठेतरी शोधा. मी 5 मिनिट देणार आहे सगळ्यांना. हा, तर बघा, ह्या ऊर्जा आहेत, तुम्हाला वेळोवेळी काम येतील. तुम्ही कुठे पैसे भरले असते, लोकांचे खूप पैसे घेतात. ओके, तर भेटत आहे, परमेश्वराने दिलाय तर शिकून घ्या. तर आता ज्यांनी नाही आणले आहे, काय करायचं आहे? प्लीज, अंगठी नसेल घरामध्ये, नट बोल्ट असेल, बांगडी असेल, छोटं काही तर असेल, गदा, हनुमानाच्या गदाचा शेप, चावी काहीतरी बघा आणि दोरा शोधा. हा, मी तुम्हाला 5 एक मिनिटं देतो. असं काहीतरी तयार करायचं आहे. ओके, तर जोपर्यंत आपण आता इतरांना 5 मिनिट देत आहे तयार करायला, शोधायला, तुम्ही आरामशीर शोधून या. तोपर्यंत आपण थोडस दुसरं बघूया. 5 मिनिटं रुद्राक्ष नक्की चालेल. थोडा हलका असतो, हलायला पण चालेल हं. काही प्रॉब्लेम नाही, रुद्राक्ष असू द्या. इवन आता दोरा नाहीये, गळ्यातली चैन काढा, गळ्यातली चैन त्याच्यामध्ये टाका. गळ्यामध्ये माळ असेल ना, ती अंगठीत टाका तरी चालेल. ओके, एका सरांनी सकाळी वायर आणली होती तरी झालं. ओके, तर ब्लॅक दोरा, आता दोरा दोरा पाहिजे. जर असं असतं, मी तुम्हाला कलर बिलर डिटेल मध्ये सांगितलं नसतं का? मी तुम्हाला किती बारीक बारीक गोष्टी पहिल्या दिवसापासून सांगतोय. नाही इम्पॉर्टंट तर घेऊन या. हा, चला. तोपर्यंत जेपर्यंत हे लोक येत नाही, आपण 5 मिनिटामध्ये आता काय बघूया की, बघा पुढच्या लेवलमध्ये काय आहे मी सांगणार आहे. जो इथून पुढचा आपला, ही लेवल 1 आहे, तुम्हाला मी फरक समजवला आहे. याच्या पुढची लेवल 2 आणि 3 याचा कोर्स येत्या सोमवारपासून सुरू होणार आहे. तर लेवल 2 म्हणजे रेकी प्रॅक्टिशनर असतं, लेवल 3 म्हणजे मास्टर हिलर. तर रेकी प्रॅक्टिशनर आणि लेवल 3 म्हणजे तुम्ही कम्प्लीट मास्टर हिलर बनण्याचा प्रोग्राम आहे. तो येत्या सोमवारपासून आहे, 10 दिवसांचा आहे. 10 दिवसांचा असतो तो. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय शिकायला भेटतं? एकच प्रोग्राम आहे. ओके, त्या पूर्ण कोर्समध्ये तुम्हाला काय काय शिकणार आहे? सर्वात आधी सिम्बॉल, तुम्हाला सर्व सिम्बॉलचं अटोनमेंट करून दिलं जाईल, जेणेकरून तुम्ही रेकीच्या 100% इफिशियन्सीनी कुणाचे उपचार करू शकतात. त्यानंतर तुम्हाला करुणा रेकी देखील शिकवली जाते. करुणा रेकी भारतीय रेकीचे रेकीचे सिम्बॉल आहेत. जसं आपण जॅपनीज रेकी शिकत आहे, तर काही इंडियन रेकीचे सिम्बॉल्स देखील तुम्हाला त्याच्यामध्ये शिकवले जातात. करुणा रेकी आहे. त्याच्यानंतर अंतकरण रेकी, हा देखील खूप सुंदर सब्जेक्ट आहे. याच्यामध्ये असे 4 सिम्बॉल असतात. कुठलाही पाठ करायचा नसतो. तो कसा वापरायचा, किती इफेक्टिव्ह आहे, पुढच्या लेवलला सांगण्यात येईल.
अजून काय शिकवलं जातं? हे आहे तुमचे नाते, ज्यांना नात्यांचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक सतीचं ग्रीड असतं, याला बोलतात, ते कसं बनवायचं. जर तुमच्या दोन पती पत्नी असेल, नाते म्हणजे काय फक्त असं पती पत्नीच नसतं, भावा भावाचं, सासू सुनेचं, जावे जावेचं, मित्र मित्रांचं, दोन घरांचं, दोन कुटुंबाचं, सर्वांची नाते जोडण्यासाठी मग त्याचे ग्रीड कसे लावायचे, किंवा दोघांमध्ये कोणी तिसरा अनवॉन्टेड व्यक्ती असेल तर त्याला सेपरेट कसं करायचं, पण चांगल्या भावनेने सेपरेशन ग्रीड कसं लावायचं ते देखील शिकवलं जातं. त्यानंतर तुम्हाला विश बॉक्स शिकवला जातो. आता तुम्ही Amazon वर सर्च केलं, हा विश बॉक्स भेटतो, पण तुम्ही त्याला यूज करू शकत नाही, कारण तुमच्याकडे सिम्बॉल्स नाही, तुमचं सिम्बॉलचं अटुनमेंट झालेलं नाही. तर असा विश बॉक्स भेटत असतो, तर तो छोटा असतो, मी पण नाही वापरत त्याला. अल्टरनेटिव्ह काय, तुम्हाला असा बॉक्स, टेम्पररी विश बॉक्स कसा बनवायचा नॉर्मल, त्याच्यात ॲफर्मेशन्स कशा लिहायच्या, त्या विश बॉक्सला चार्ज कसं करायचं, कसं तुम्ही घरातील प्रत्येक सदस्यासाठी त्याच्यात इच्छा लिहू शकतात आणि इच्छापूर्ती करू शकतात, ते त्या सिलेबस मध्ये कव्हर होतं. वंडर लॅम्प कपूर्दी आहे. तुमच्या कामात कुठलेही अडथळे असतील, ब्लॉकेजेस असतील, काही कामं खूप वर्षांपासून होत नसतील, त्याच्यासाठी वंडर लॅम्प शिकवला जातो. त्यानंतर तुम्हाला एकदा का तुम्ही मास्टर हिलर झाले तर नॉर्मल हिलिंग तर करतोच आपण, एखाद्याला बरं आजारी वगैरे बरं करायचं असेल, पण याच्यात तुम्हाला ऍडव्हान्स हिलिंग देखील शिकवलं जातात. ऍडव्हान्स हिलिंग टेक्निक, एक सायकिक अटॅक, म्हणजे एखाद्या व्यक्तीवर कितीही नकारात्मक शक्तीचं आक्रमण असू द्या, तुम्ही कुणाचीही हिलिंग इझिली रेकीद्वारे करू शकता. तर काही प्रोफेशनल हिलर असतात, त्यांचे चार्जेस खूप असतात, तरी मी पैशाचं काही बोलत नाही, कारण आपल्याला वेगळ्या गोष्टींसाठी रेकी शिकायची. तरी पण ह्या प्रोफेशन मध्ये बरेचसे लोक खूप छान अर्न करतात. ओके, अर्निंग आपला सध्याचा पार्ट नाही आहे. त्याच्यानंतरून एखाद्या घराचा सायकिक अटॅक काढणे, जसं एखादी व्यक्तीला कोणी काही केलं असेल बाहेर, तसं एखाद्या घरावर कोणी काही बाहेरचं केलं असेल, खूपच अचानक घराचे लोक एकदाच आजारी पडतात, अचानक पैशाची तंगी येते, राहत्या घराची वाट लागते, तर तुम्ही एखाद्या घराची देखील हेलिंग करायची शिकवलं जातं. त्यानंतर डिस्टन्स सिलिंग, सर्वात इम्पॉर्टंट डिस्टन्स सिलिंग. ओके, रेकी द्यायचं माझं हे पण कारण होतं डिस्टन्स सिलिंग. तर तुम्ही कुणालाही न सांगता चांगल्या भावनेने घरच्या सदस्यांची हिलिंग करू शकतात, फॅमिली मेंबरची, कुणी असेल. ओके, जरी तुमचं त्यांच्याशी पटत नसेल, आणि इवन ती व्यक्ती घरातही नसेल, परदेशात असेल, दुसऱ्या देशात असेल, गावात असेल, तरी तुम्ही डिस्टन्स सिलिंग करू शकता. तर रेकीची तीच एक खास बात आहे. त्याच्यानंतर तुम्हाला साऊंड हिलिंग त्याच कोर्समध्ये असतं, वेगवेगळे माझे काही वेगवेगळ्या कोर्सचे वेगवेगळे चार्जेस नसतात, तो पेड कोर्स असणार आहे. त्याच्यातच साऊंड थेरपी शिकवली जाते, साऊंडच्या माध्यमातून कसे आपले उपचार करायचे. प्लस तुमचं एक तुम्हाला ते केल्याने तुम्ही एक तुम्हाला 7 पॉवर मॅग्नेट होतात, 7 पॉवरचं मेडिटेशन दिलं जातं, कर्म मेडिटेशन. ते विदाऊट सिम्बॉल आठवून असल्याशिवाय तुम्ही करू शकत नाही. तर त्याच्याने बघा, एकदा का तुम्ही मास्टर हिलर झाले, मग जीवनामध्ये खूप चेंजेस व्हायला लागतात. ओके, ते खूप सुंदर आहे. तुम्ही पॉवर मॅग्नेट बनतात, मनी मॅग्नेट, पैशाचे मॅग्नेट, चुंबक बनतात, हिलिंग मॅग्नेट, लव्ह मॅग्नेट, सायकिक मॅग्नेट, तुमचं सिक्स सेन्स चांगलं काम करतं, आणि आध्यात्मिक लेवलवर तर तुम्ही खूप छान प्रगती करत असता. ओके, त्याच कोर्समध्ये पुढे जाऊन क्रिस्टल्स, क्रिस्टल थेरपी बेसिक प्लस ऍडव्हान्स दोघे शिकवले जातात. तर हे बेसिक आहे, तर त्यात तुम्हाला शिकवलं जातं की ब्रेसलेट कसे बनवायचे, त्याचा बिझनेस कसा करायचा, कुणाला कसे ब्रेसलेट द्यायचे, जन्मतारखेनुसार कसे बनवायचे, आजारानुसार, गरजेनुसार त्याला चार्ज कसं करायचं, त्याचं डिटेलमध्ये. ओके, तुम्हाला मग ऍडव्हान्स मध्ये तुम्हाला परत त्याची हिलिंग कशी करायची, पेन्सिल्स, प्लेट्स, खूप काही सगळं असतं. ट्री क्रिस्टल थेरपी खूप मोठा विषय आहे, तो शिकवला जातो. बेसिक प्लस ऍडव्हान्स त्याच्यामध्येच असतं. ऍडव्हान्स मध्ये असं ग्रीड लावणं, एखाद्याची ग्रीड लावून हिलिंग करणं, ते खूप ऍडव्हान्स लेवलचं असतं. ओके, तेही तुम्हाला त्याच्यात शिकवलं जातं. आणि प्लस इमोशनल फ्रीडम टेक्निक, ईएफटी देखील शिकवली जाते. आता ईएफटी काय तुम्हाला बऱ्याच लोकांना माहिती नसेल, पण इमोशनल फ्रीडम टेक्निक खूप पॉप्युलर आणि खूप इफेक्टिव्ह आहे. जसं तुम्ही अॅक्युपंक्चर मध्ये किंवा सुजोग मध्ये आपल्या शरीरावर मेरिडियन पॉइंट्स असतात, ते पॉइंट प्रेस केले की हिलिंग होते. पण इमोशनल फ्रीडम टेक्निक असा सब्जेक्ट आहे, आणि तो मार्केटमध्ये खूप महाग विकला जातो, त्याची फी तुम्हाला सापडणारच नाही. एक तर कोच सापडणार नाही, असेल तर फी 10 ते 15 हजाराच्या वरतीच असते. ओके, तर त्याच्यामध्ये तुम्हाला असं टॅप करून आपल्या शरीराचे काही मेरिडियन पॉइंट्स असतात, असे भुवयावर, डोळ्याच्या बाजूला,
इथे तसं टॅप करून ऍफर्मेशन्स करून तुम्हाला तुमचे सेशनही घेतले जातात आणि तुम्ही दुसऱ्यांना घेण्यासाठी तुम्हाला तेही शिकवलं जातं की इतरांचे सेशन कसे घ्यायचे. एकदा का तुम्ही मास्टर हीलर झाले, खूप रस्ते मोकळे होतात. तुम्ही इतरांना इम्पॉवर करू शकतात, हील करू शकतात, स्वतःला तर ते 100% तुम्ही रेकीमध्ये ओके. बरंच काही आहे, उद्या बोलूया. आय होप आता बाकीच्यांनी रेडी केले असतील पेंडुलम. आता व्हिडिओ ऑन पाहिजे, नाही तर मला समजेल कसं तुम्ही कसं करणार आहे. ओके. आता अगोदर पेंडुलम शिकण्याआधी मी सांगेल, उद्या सांगेल तृप्तीत. ऑनलाईनच असतो तो, कुठे नाही, असं जसं माझ्याकडे 5 दिवस शिकले तसं. तर बघा पेंडुलम. आता पेंडुलम शिकत असताना थोडस थेरी बघूया. प्रॅक्टिकल तुम्हालाच करायचं आहे, थोडा अभ्यास करणं गरजेचं आहे. ओके. थोडी थेरी वाचून घ्या, मग चार्ज कसा करायचा, परत रेकीला कॉल कसं करायचं आपण शिकणारच आहे. ओके. ओके, आपली कुठे गेली पीपीटी? हा, इथे आहे. बघा पेंडुलम. आता आपण पेंडुलम या विषयावर येऊया. बघा पेंडुलम डाउजिंग म्हणजे काय. तर पेंडुलम डाउजिंग हे ऊर्जाशास्त्र आणि अंतर्ज्ञानावर आधारित एक पद्धत आहे. एनर्जी लेवलवर आणि इंट्युएशनवर. पेंडुलम लाकडी असू शकतं, धातूचं, क्रिस्टलचं, किंवा आता तुम्ही परमनंट बनवले तेही चालेल. हिलिंग साठी नाही चालत, येस नो साठी, कॉमन गोष्टींसाठी तुम्ही बनवलेलं चालतं. पेंडुलम डाउजिंग हजारो वर्षांपासून प्रचलित आहे. प्राचीन इजिप्त, चीन आणि भारतामध्ये याचा उपयोग निर्णय घेण्यासाठी केला जात असे आणि तो अजूनही केला जातो, आजही केला जातो. जसं मध्ययुगीन काळात डाउजिंगचा उपयोग जमिनीतील पाणी आणि खनिज शोधण्यासाठी होत असे, आजही. आजही बघा, तुम्ही कोणी व्यक्ती, तुम्हाला पाणी शोधायचं असेल, बोर वगैरे करायचे असेल, विहीर करायची असेल, एक व्यक्ती हातात कोकोनट नारळ घेऊन येतो, सेम आहे. कोकोनट डाउजिंग आणि पेंडुलम डाउजिंग एकाच टेक्निकवर काम करत असतं. पेंडुलम आपल्या अवचेतन मनाशी म्हणजे सबकॉन्शियस माइंडशी आणि ऊर्जा क्षेत्राशी जोडलेलं असतं. तर त्याच्या हालचालीच्या आधारे आपण हो, नाही, अनिश्चित, येस मे बी, येस नो मे बी ची उत्तरं मिळवू शकतो. पेंडुलम मिळवण्यात काय पाहिजे, एक तर तुम्हाला पेंडुलम पाहिजे, धातूचं किंवा तुमच्या हातात परमनंट आहे ते. दुसरं, उत्तर मिळवण्यासाठी डाउजिंग चार्ट्स. आता चार्ट्स मी तुम्हाला आधी प्रॅक्टिकल केल्यानंतर चार्ट शिकवणार आहे. शांत आणि सकारात्मक मनस्थिती ही गोष्ट सगळ्यात महत्वाची. संतुलित ऊर्जा क्षेत्र, तुमचा ऑरा. ओके. चला, आता पेंडुलम डाउजिंग करण्याची पद्धत काय आहे. पेंडुलमला रेकीने शुद्ध करा, धूप, स्फटिक किंवा साध्या नमस्काराने. तुमच्याकडे रेकी आहे, रेकीने चार्ज करा. तुम्ही धूप दाखवू शकतात, स्फटिकाने किंवा साध्या नमस्काराने. तर जेव्हा तुमच्याकडे क्रिस्टलचं वगैरे येईल पेंडुलम, तेव्हा तुम्ही तसं दाखवा. सध्या रेकीने केलं तरी चालेल. स्वतःला स्थिर करायचं. पेंडुलम पकडा दोऱ्याच्या टोक्याला, हो नाहीचा संकेत. ओके, चला आता आपण प्रॅक्टिकल करूया. ओके. चला, सर्वप्रथम आता आपण प्रॅक्टिकल करूया, मग मी तुम्हाला सांगेन. सर्वप्रथम कुठली गोष्ट करताना याच्या पुढे लक्षात घ्या, तुमचा रेकी लेवल 1 चा शक्तिपात झाला आहे, ही गोष्ट कधीही विसरू नका. आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर असाल, ह्या एनर्जी आयुष्यभर तुमच्या बरोबर असतात. तर भविष्यात कधीही पाणी चार्ज करायचं आहे, अन्न चार्ज करायचं आहे, ते उद्या सांगेल. पेंडुलम चार्ज करायचं आहे, काहीही चार्ज करायचं आहे, तर विसरायचं नाही, तुमचा लेवल 1 चा शक्तिपात झालेला आहे. ओके. चला, आता पेंडुलम चार्ज करायचं आहे, साधं सिंपल. रेकीमध्ये आभार प्रदर्शन 15-20 सेकंड मध्ये रेकीला इन्व्होक करायचं आहे. चला, माझ्या मागे करा, दोन्ही हात रब करा, प्रॅक्टिस होईल तुमची. मी स्वतःचा आभारी आहे, स्वतःची आभारी आहे, माझे माता पिता, सर्व गुरु आणि ईश्वराचा आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. दोन्ही तळवे आकाशाकडे, साधा अफर्मेशन. हे दिव्य ब्रह्मांडी रेकी शक्ती माझ्या हातातून उपचारासाठी प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित. किंवा ही दिव्य रेकी उपचारक शक्ती माझ्या हातातून उपचारासाठी प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. तुम्हाला हवं तसं बोलू शकता. तर हे युनिव्हर्सल हिलिंग एनर्जी, हे युनिव्हर्सल हिलिंग एनर्जी माझ्या हातातून उपचारासाठी प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. आता बघा, माझ्या हात लगेच खूप जास्त व्हायब्रेट व्हायला लागलं. प्रॅक्टिसने तुम्हालाही होईल. माझे मास्टर लेवलचे स्टुडंट खूप हे फील करतात. ओके.
आता काय करायचं आहे, डाव्या हातात ठेवा अंगठी दोरा, डाव्या हातातच ठेवा, उजवा हात घ्या आणि त्याच्यावर क्लॉकवाईज हळूहळू फिरवा, जसं काल पाणी चार्ज केलं सेम. ॲफर्मेशन हे पेंडुलम मला माझ्या प्रश्नांची अचूक उत्तरे देत आहे. रेकी शक्तीच्या कृपेने हे पेंडुलम किंवा हे डाउझर मला माझ्या प्रश्नांची अचूक उत्तरे देत आहे. आणि स्लोली करा, असं नका करू, स्लोली. हे हातातली चक्र आहे, तुमचे पाम चक्र असतं, चक्राची एनर्जी खाली जाऊ द्या. ओके, दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने हे पेंडुलम मला माझ्या प्रश्नांची अचूक उत्तर देत आहे. आणि बोलायचं, हे ईश्वरा असंच होऊ दे, असंच होऊ दे, असंच होऊ दे, ईश्वरा असंच होऊ दे, असंच होऊ दे, असंच होऊ दे. ठीक आहे. आता बघा काय करायचं आहे, पेंडुलम वापरताना कधीही दोन बोट, कुठला तुमचा थंब आणि बोट, थंब आणि इंडेक्स फिंगर याला वापरायचा आहे. हा युनिव्हर्सशी कनेक्टेड आहे, हा तुमचा सबकॉन्शियस माइंडशी. कुठे जा, जगातला कुठलाही पेंडुलमचा खोज घ्या, फॉरेनचा घ्या, इंडियाचा घ्या, तो हेच सांगेल, अंगठा आणि इंडेक्स फिंगर, त्याचं दोऱ्याचं टोक पकडायचं असं. ओके, तर एक्स्ट्रा वाला दिसतोय ना, तर चांगला नाही दिसत स्क्रीनवर, त्याला जरा गोळा. ओके, ह्या पद्धतीने पकडायचं आहे, ह्या पद्धतीने पकडायचं. मी तुम्हाला हा दाखवतो म्हणजे थोडस तुम्हाला दिसेल. असा पकडायचा आहे, सिंपल. त्याच्यानंतरून आता बघा, अगोदर ऐकून घ्या, पेंडुलमचे 90% केसेस मध्ये कशी उत्तर असतात बघा. जर उत्तर हो असेल तर तो मागे पुढे, असं मी हाताने हलवत आहे, मागे पुढे असा होतो. जर उत्तर त्याचं नाही असेल, उत्तर नाही असेल तर तो डावीकडून उजवीकडे, डावीकडून उजवीकडे असा नोच्या शेप मध्ये हलत असतो. ओके, तर मी करत आहे माझ्या हाताने, ऑटोमॅटिक नाही होत आहे. जर एखाद्या ठिकाणची ऊर्जा आपल्याला चेक करायची सकारात्मक आहे का, पॉझिटिव्ह आहे का, तर तो सकारात्मक असेल तर क्लॉकवाईज फिरतो, गोल 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 खूप जोरात फिरतो, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने गोल गोल फिरतो. जर एखाद्या ठिकाणची ऊर्जा नकारात्मक असेल, निगेटिव्ह असेल, तर तो उलट्या बाजूने अँटी क्लॉकवाईज फिरायला लागतो. ह्या 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. ओके, आता आपण प्रॅक्टिकल करूया. डावा हात घ्या, अंगठा आणि हा. आता बघा, मी माझा हात नाही हलवते, त्याचं हलेल, तुमचंही हलेल. आता बघा, त्याला मी माझं खरं नाव विचारत आहे. बघा, माझं नाव सचिन आहे, माझं नाव सचिन आहे, माझं नाव सचिन आहे. हे बघा किती जोरात फिरत आहे. आता तुम्ही त्याला तुमचं खरं नाव विचारा, करा प्रॅक्टिकल. आणि करत असताना तुमचे थर्ड आय याच्या टोकावर लावा. याच्या टोकावर असं तिथून कॉन्सन्ट्रेट करा, आयब्रोजच्या. विचारा, माझं खरं नाव जेही आहे ते विचार. चला, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस दीप्ती मॅम. ओके ओके, परफेक्ट. ओके अनिता मॅम. ओके, ते वॉशर घेतलंय का सेवक सर तुम्ही? ओके, ठीक आहे. ओके, ज्यांचे व्हिडिओ बंद आहे प्लीज ट्राय. ओके, ठीक आहे, थांबून घ्या, काहींचं झालं काहींचं नाही, सगळं एक्सप्लेन करेल, थांबून घ्या, थांबून घ्या. आता काय करायचं आहे, परत पकडा मध्यभागी. आता त्याला तुमचं खोटं नाव बोलायचं. बघा, मी सांगेल, बघा, माझं नाव दीपक आहे, माझं नाव दीपक आहे, माझं नाव दीपक आहे. आता त्याची डायरेक्शन बदलली, तो त्याला ते उत्तर नाही आहे. बघा, माझं नाव दीपक आहे का, माझं नाव दीपक आहे का, माझं नाव दीपक आहे का, तर नाही सांगत आहे. तर करून बघा, विचारा तुमचं खोटं नाव. चला, हा, व्हेरी नाईस. काहींचं खूप जोरात हलतंय, काहींचं हळू हलतंय, तेही सांगेल. परफेक्ट. चला, व्हेरी नाईस सांगितलं. ओके, कल्पना. ओके ओके, परफेक्ट. आता काम करा. आता याच्या पुढचं प्रॅक्टिकल मोठं प्रॅक्टिकल आहे. आता थांबून घ्या, थांबून घ्या. आता काय करायचं आहे, मी सांगितल्याशिवाय उठायचं नाही, नाही तर लगेच उठून जातात. बघा, काय करायचं आहे, आता असं पकडायचं आहे. जर तुमच्या घरात कुठेही देवघर असेल, देवघराच्या वरती किंवा समोर पकडून त्याला विचारायचं की इथली ऊर्जा कशी आहे, इथली ऊर्जा कशी आहे. जर सकारात्मक असेल, खूप जोरजोरात गोल गोल फिरेल. जाऊ नका रेवती मॅम, जाऊ नका, मी सांगितलं जाऊ नका, सांगितल्याशिवाय. त्याच्यानंतरून ते झालं, लगेच तुम्ही काय करायचं आहे, जिथे तुमचा कचऱ्याचा डब्बा आहे, झाकण उघडायचं, त्याच्यावर पकडायचं, विचारायचं इथली ऊर्जा कशी आहे, इथली एनर्जी कशी आहे. तर
नकारात्मक असेल तर अँटी क्लॉकवाईज फिरेल. ओके. आता तुम्ही जर देवघर नसेल तर धार्मिक पुस्तक आहे, नाही तर देवाचा फोटो आहे तिथे जा. ओके. आता जा डस्टबिन आणि दोघी प्रयोग करा आणि आल्यानंतर मला सांगा. आता तुम्ही जा, मग आल्याकडे ओके जाऊ. तोपर्यंत कुणाला काही क्वेश्चन असतील विचार. चला सगळे गेले. करून आल्यावर सांगा. काय झालं सेवक सर, काही प्रॉब्लेम झाला का तुम्हाला? होत नाही. करून या करून करून आल्यावर सांगा. हम्म. जाऊन आले का अर्चना मॅम? करा करा unmute. खूप मजा येते बरं का, घरचे पण हसतात. काय चालू आहे बोलतील प्रकार. बोला मॅडम. BOY21 काय झालं, काय होतं एक्सपिरियन्स? अनम्यूटचं बटन नाही दाबलं जाते का? थांबा एक minute. मी ना सर्वांना अनम्यूटच करतो. थांबा. हा कुणाला बोलायचं आहे? हो सर, माझं नाव मी खोटं सांगितलं तेव्हा ते असं उत्तर दक्षिण फिरलं. ओके. त्यानंतर मी त्याला 2-3 प्रश्न विचारले ओके. तेव्हा काही आता असं होतं सगळे एकदाच बोलतात. थांबा. आता मी केलं ना ऑन, तर सगळे एकदाच बोलायला घेतात, म्हणून मी अनम्यूटच ठेवतो. एक एक करूनच विचारतो. हा सुप्रिया मॅडम बोला. सुप्रिया राजे भोसले बोला मॅडम. हॅलो काय सर, मी होतं? माझं खरं नाव सांगितलं तर बरोबर असं हल्लं आणि खोटं नाव सांगितलं की असं हल्लं. आणि देवघरामध्ये नेल्यानंतर सुलट हल्लं आणि कचऱ्याच्या ह्याच्यात उलट फिरलं. ओके चालेल, व्हेरी नाईस. हा का झालं आता खूप सगळ्या जोरात फिरलं सर, खूप जोरात. खूप जोरात फिरेल ना. घरात देवाकडे चांगली एनर्जी असेल तर चांगलं फिरेल. ते सांगेल तुम्हाला एनर्जी कुठली कशी आहे. हा कुणाच्याही घरात जाऊन कुणाची ऊर्जा चेक करू शकतात तुम्ही. ओके चला सांगेल मी कसं करायचं. चला थँक्यू सो मच. चला दीपाली रायपुरे मॅडम बोला. काय एक्सपिरियन्स होता? हॅलो सर, मी खरं नाव सांगितलं तर तुम्ही सांगितले त्याप्रमाणे फिरलं ते पेंडुलम. खोटं नाव सांगितलं, आता मला ते डायरेक्शन नाही आठवत आहे तुम्ही काय सांगितलं होतं, पण ते तसं फिरलं. आणि देवाजवळ म्हटलं तुम्ही, तर मी ते गौतम बुद्धाजवळ नेलं होतं, कारण ते मला पिरियड्स असल्यामुळे. तर ते कसं तरीच फिरलं, आडवं तिडवं इकडे तिकडे. हा देव आहे का असं म्हटलं तर आडवं तिडवं असं तसं कसं तरी फिरलं. म्हणजे क्लॉकवाईज नाही फिरलं. आणि कचऱ्याजवळ नेलं तर अँटी क्लॉकवाईज फिरलं. असा अनुभव आला सर. ठीक आहे सांगेल. सगळ्यात त्याचे काही असं सगळ्यांना सारखा अनुभव येणार नाही, लक्षात घ्या. प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे असणार आहेत. ओके. हा स्नेहल सुहास मॅडम बोला. तुमचा काही एक्सपिरियन्स? बोललो ना मी चौथ्या दिवशी बोल. नमस्कार सर. सेम नमस्कार. तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे खरं नावाच्या वरती क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज खोटं नाव. देवघराच्या इकडे ते इतकं जोरात फिरलं अक्षरशः, म्हणजे मी अक्षरशः देवाचे धन्यवाद वाटले. आणि डस्टबिनच्या तिथे एकदम अँटी क्लॉकवाईज फिरलं, ते पण जोरात फिरलं अगदी. म्हणजे छान अनुभव आला सर. थँक्यू. खूप छान. मी म्हणून तर पहिल्या दिवशी स्टोरी सांगितली. आपल्या अवतीभोवती खूप सगळ्या एनर्जीज असतात, आपण त्याला ओळखत नाही. ओके ठीक आहे. हा बोला रेवती मॅडम बोला तुम्ही. घेऊया आणि मग शिकवायला घेऊ. हा अनम्यूटचं बटन दाबा ना. अनम्यूट ते तुम्ही तुमचा आवाज येत नाही. काय करा अर्चना मॅम, तुम्ही पण ट्राय करा. तर नमस्कार सर. नमस्कार तुम्ही बोला. सांगितल्याप्रमाणे सेम सेम झालं. देवाच्या तिथं तर इतकं घर फिरत होतं जोरात. आणि केराच्या तिथं पण तुम्ही सांगितल्याप्रमाणेच शक्ती दाखवली त्यांनी. नाव सांगितल्यावर पण तसंच फिरलं चला अगदी. चांगलं.
चला चांगली गोष्ट आहे. बघा आता मी ते बसून काही करत आहे का? तुम्हीच तुमच्यातच ऊर्जा आहे, तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहेत, तुम्हीच क्रिएटर आहेत. त्या परमेश्वरानंतर तुम्ही स्वतः आहे. मी कोण आहे? ओके. हा बोला, मी अर्चना मॅम बोला. माझं नाव खरं घेतल्यावर ते क्लॉकवाईज चांगलं फिरलं. माझं खोटं नाव घेतल्यानंतर अँटी क्लॉकवाईज फिरलं. त्याच्यासाठी मी माझ्या मुलांना बोलून सुद्धा मी माझ्या मुलांना दाखवलं. ओके, देवाच्या घरी खूप तिथं पण मजा येते. देवाच्या तिथं पण केलं आणि कसं ह्याच्या डस्टबिन वरती केलं. तर माझी मुलं म्हणाले काय हे मॅजिक आहे म्हणायला लागलेत. बरोबर, चला व्हेरी नाईस. आता मी एक्सप्लेन करतो. थँक्यू सो मच. आता मी खूप एक्सपिरियन्स असतात, काहींचं नाही होत, काहींचं होतं, मला माहिती आहे. मी त्यानुसारच आता एक्सप्लेन करेन. सर्वप्रथम 2-3 गोष्टींकडे लक्ष द्या. सर्वप्रथम कुणाचं वेगळं फिरतं, मी सांगितलं तसं नाही फिरत, कारण 90% केसेसमध्ये कधी पण पेंडुलम जेव्हा घेणार तर काय करायचं आहे, त्याला कॅलिब्रेशन करायचं. कॅलिब्रेशन म्हणजे काय, त्याला विचारायचं जर तुझं उत्तर हो असेल तर तू कसा फिरणार. तर आता माझ्यासाठी मागे पुढे फिरतं, तुमच्यासाठी कदाचित ते डावीकडे उजवीकडे फिरेल, काही असू शकतं. जर त्याला विचारायचं जर तुझं उत्तर नाही असेल तर तू कसं फिरणार, मग कदाचित डावीकडे उजवीकडे, कदाचित अँटी क्लॉकवाईज असेल. ओके, तर त्याला बोलतात कॅलिब्रेशन. त्याला विचारायचं तुझं उत्तर हो असेल तर तू कसा फिरणार, नाही असेल तर कसा फिरणार, सकारात्मक ऊर्जा असेल कसा फिरणार, नकारात्मक ऊर्जा असेल तर कसा फिरणार. ते झालं पहिलं. त्याच्यानंतर काही लोकांचं नाही झालं, हल्लच नसेल. त्याचं कारण आहे, हे काम करतं तुमच्या ऊर्जा क्षेत्रावर. तुमची एनर्जी चांगली असेल, छान काम करतं. तुमची एनर्जी खराब असेल, एवढं काम वर्क चांगलं करत नाही. ओके, तुमचं एनर्जी फील्ड पण चांगली पाहिजे. ओके. त्याच्यानंतर आता उत्तर कसे भेटतात, उत्तर भेटतात सबकॉन्शियस माइंड मधून. तुमच्या सबकॉन्शियस माइंडला खूप काही माहिती आहे, पूर्ण जगाचं ज्ञान आहे. ओके, आता तुमचं कॉन्शियस माइंड तुम्हाला थांबवतो की खरंच असं असतं का, पण त्या सबकॉन्शियस माइंडकडे असतं का, होईल का, अशा गोष्टींचं काही नसतं, त्याच्याकडे सगळं असतं. अगदी लोक मागच्या जन्मीच्या गोष्टी घेऊन ह्या जन्मी येतात. सचिन तेंडुलकर नॅचरलीच क्रिकेट खेळायला लागले, ते काही घेऊन आले असतील, अचानक नाही एवढे लहानपणापासून बेस्ट बनले. काही लोक खूप लवकर मागच्या जन्माच्या कला विकसित करतात. तर बघा, सबकॉन्शियस माइंडला सगळे उत्तर माहिती आहे, ज्याची तुम्ही कल्पनाही नाही करू शकत. दुसरं, मी तुम्हाला डस्टबिन आणि देवघरच का सांगितलं, लक्षात घ्या. आता याचं कारण आहे, तुम्ही जेव्हा स्वयंपाक करतात, जेव्हा तुम्ही अन्न शिजवतात, तुमच्या किचन ओट्याच्या खाली जर डस्टबिन असेल, किचन मध्ये कुठेतरी असेल, आता तुम्ही बघितलं निगेटिव्ह एनर्जी आहे, आणि तीच निगेटिव्ह एनर्जी जेवणात जाणार की नाही, सांगा बरं. कुठल्या ना कुठल्या स्वरूपात एव्हरीथिंग इज एनर्जी. मुंबईच्या ठिकाणी छोटे घर आहेत, किचन मध्येच टॉयलेट आहे, टॉयलेटचा डोर कोणी ओपन केलं, तीच एनर्जी जेवणामध्ये जाईल की नाही. म्हणून भारतीय संस्कृतीमध्ये आधी टॉयलेट्स हे घराच्या खूप लांब असायचे, घराच्या बाहेर असायचे, त्याचं हे कारण होतं. ओके, आलं लक्षात. मग काय होतं, मग वास्तू दोष होतात. मग वास्तूवाले तुम्हाला सांगतात, वास्तू एक्सपर्ट पण हेच करतात. वास्तूवाले काय करतात, 1 मिनिट, 1 मिनिट. वास्तूवाले पण त्यांच्याकडे असं हे असतं, असे एल रॉड वगैरे टूल्स असतात, ते घेऊन येतात, एनर्जी चेक करतात, कळतं, मग बोलतात तुमच्याकडे वास्तू दोष आहे. मग ते काय करणार, तुम्हाला काही रेमेडीज देणार. असं एक तर घर फोडायला लावणार, नाहीतर असं एखादं ब्रासचा तुकडा वगैरे देणार, पट्टी वगैरे देतात करण्यास. तर आपण काय करायचं आहे, आपल्या घराची एनर्जी आपण केअर करायची आहे. घर स्वच्छ पाहिजे, जास्त कचरा वगैरे नको, घर साफ सुधर असेल, एनर्जी छान असेल तर घरचे लोक हेल्दी असणार. जे लोक नेहमी अनहेल्दी असतात, बरेचसे लोक, किंवा आपण उलट बोलूया, ज्यांचं घर साफ नसतं, नेहमी कचरा असतो, त्यांच्या घरचे लोक आजारी पडणं जास्तच असतं. तर एव्हरीथिंग इज एनर्जी. तर तुम्हाला ह्या पद्धतीने बघायचं आहे. दुसरं, आता आपण चार्ट रीडिंग करणार. आता मी जे शिकवत आहे त्याच्यामध्ये तुम्ही हिलिंग नाही करू शकत, हिलिंग ऍडव्हान्स लेवलला असतं. सध्या तुम्ही येस नो मे बी किंवा चार्ट वापरू शकता. आता बघा, याचे चार्ट कसे भेटतात मी तुम्हाला सांगणार आहे. आता माझ्याकडे एक चार्ट आहे. ओके, तर याच्याकडे सगळे लिहिलेलं आहे, येस नो, 12 महिन्यांची नावं, सगळे नंबर, सगळ्या राशी, खूप काही आहे. तर सगळे आन्सर मी कुठल्याही प्रकारचं मिळवू शकतो. तसेच मी काही चार्ट तुम्हाला देणार आहे. आता काही लोकांना परत वाटेल की असं असतं की नाही. तर त्यांच्यासाठी परत काय करायचं आहे, गुगलवर जायचं,
आणि काही सर्च करायचं बघा, सकाळी आम्ही केलं होतं म्हणून आलं होतं. पेंडुलम डाउजिंग चार्ट्स, काय टाईप करायचं? पेंडुलम डाउजिंग चार्ट्स. आणि तिथे तुमच्या सोयीप्रमाणे खूप प्रकारचे चार्ट्स आहेत. जो चार्ट्स पाहिजे डाउनलोड करायचा, प्रिंट आउट काढायची आणि वापरायला घ्यायचं. पण तुम्हाला आता हे सगळं समजणार नाही. मी तुम्हाला जितक्या पण नोट्स येणार आहे त्या नोट्स बरोबर मी तुम्हाला त्याच्या PDF बरोबर चार्ट्स देणार आहे. ओके, जे पण आता शिकवेल सगळे चार्ट तुम्हाला भेटणार आहे. ओके, तुम्हाला उद्यापर्यंत येऊन जाणार. काय करायचं आहे? आता समजा हा एक चार्ट आहे, याच्या सेंटरला एक पॉइंट आहे, तर मी असं पकडलं, जेही त्याला प्रश्न आहे तो बरोबर त्या त्या डायरेक्शनला जात असतो. ओके, तर असे काही चार्ट्स आहे. आता आपण एक एक करून चार्ट्स बघणार आहे. ओके, चार्टचा अभ्यास करूया. पण बघा, पेंडुलम डाउजिंगचा उपयोग कशासाठी होतो? नियमित निर्णय घेण्यासाठी, गमावलेल्या वस्तू शोधण्यासाठी, पुढे जाऊन ऊर्जा संतुलन चक्र शुद्ध करण्यासाठी, डिस्टन्स सिलिंग रेकी बरोबर पुढे जाऊन यूज केला जातो. बघा, हे आहे चार्ट. तुम्हाला असं सेंटरला पकडायचं असतं. आता ह्या फोटोमध्ये बघा, इथे त्यांनी इथे पकडलाय, मग तो जो प्रश्न विचारेल त्या पद्धतीने ते तिथे जात असतं. मी तुम्हाला एक सांगतो, उजव्या बाजूला एक इमेज आहे ना, तुम्ही इथे पकडलं आणि एखाद्या व्यक्तीचं जर विचारलं ना, ती व्यक्ती कोण आहे किंवा तुमचं नावाचं किंवा तुमच्या मिस्टरांचं नावाचं पहिलं स्पेलिंग काय आहे, तर ते बरोबर एखाद्याचं कुणाचे नाव काढायचं असेल मग ते प्रत्येक अक्षराचं लेटर घेत असतं. छान आहे ते. बघा, पहिला चार्ट आहे. चार्ट आहे हा, कसा वापरायचा बघा. तुमच्या नोट्स बरोबर येणार आहे उद्या, प्रिंट आउट काढायची. आता तुम्ही इथे ठेवायचं, त्याचं टोक इथे ठेवायचं आणि त्याला विचारायचं. बघा, हा 7 चक्राचा चार्ट आहे. चार्ट वापरताना इथे पेन्सिलने ज्याचंही तुम्हाला माहिती काढायची आहे त्या व्यक्तीचं नाव, जन्मतारीख आणि शहराचं नाव, म्हणजे तुमच्या सबकॉन्शियस माइंडला पटलं पाहिजे एवढी इन्फॉर्मेशन पेन्सिलने लिहायची. पेन्सिलने याच्यासाठी की तुम्ही इरेज करून तो चार्ट दुसऱ्यांसाठी वापरू शकता. मला विचारायचं, ह्या व्यक्तीचं रूट चक्र कसं आहे, ओव्हर ऍक्टिव्ह की अंडर ऍक्टिव्ह, मणिपूर चक्र कसं आहे, ओव्हर ऍक्टिव्ह की अंडर ऍक्टिव्ह, थ्रोट चक्र कसं आहे, वगैरे वगैरे. त्याच्यानंतर एखाद्याची वस्तू हरवली असेल, हरवलेल्या वस्तूंसाठी आहे, इथे ठेवायचं सेंटरला. आणि बघा, इथे आता खूप ऑप्शन आहे, मग ते बरोबर त्याच डायरेक्शनला जोरजोरात जात असतं सरळ रेषेमध्ये. आता समजा एखाद्याची चावी हरवली, मग त्याला विचारायचं, मग त्या गाडीच्या चावी लिहायचं, मला चावी शोधायची आहे, ह्या गाडीची चावी आहे. आणि मग बघा, ते सांगणार मग कुठे आहे, मिसप्लेस आहे, कुणाला दिली आहे, कुठे पडली आहे किंवा कोणीतरी चोरली आहे. मग नक्की कुठे आहे? घरामध्ये आहे, कचऱ्यात आहे, कारमध्ये आहे, फॅमिली फ्रेंडकडे आहे, तुमच्या कोवर्करकडे आहे, पब्लिक एरियात पडली आहे, कामाच्या ठिकाणी, फ्रेंडकडे, असं वगैरे वगैरे तो हेल्प करू शकतो. हा आहे फाइंड लॉस्ट आयटमचा चार्ट. हा दुसरा चार्ट. त्याच्यानंतरचा हा चार्ट आहे, हा कधी वापरायचा तुम्ही? तुमचे पाळीव प्राणी असेल तुमच्याकडे, जर पेट्स असतील तर त्यांना जर बोलता येत नाही, तर तुम्हाला समजत नाही त्यांना काय झालं आहे, अचानक बिहेवियर बदललं तर, किंवा 6 महिन्यापेक्षा छोटी बाळ ते रडत असतात, आपल्याला कळत नाही प्रॉब्लेम काय आहे, तर तुम्ही इथे त्याला विचारायचं इथे ठेवून की सध्या याची फिलिंग कशी आहे, याला कसं वाटत आहे. मग बघा, सॅड वाटत आहे, घाबरलेला आहे, फ्रायटंड आहे, पेन आहे, इचिनेस आहे, खाज वगैरे येत आहे, नर्वस आहे, एट समथिंग बॅड, काही वेगळं खाल्लं आहे, वगैरे वगैरे. ओके, मग कुठल्या बॉडी पार्टला त्रास आहे? हेड, माउथ, इयर, आईज, टीथ, स्किन, सगळ्यांची नाव आहे. लेफ्ट, राईट, फ्रंट, अदर, सगळं काही दिलेलं आहे. हा चार्ट वापरू शकतात. त्यानंतर आमचे एक मॅडम आहे, त्यांना खूप याचा फायदा झाला होता. ओके, त्यांच्या कुत्र्यासाठी, तर खूप त्यांनी छान यूज केला होता याचा. नंतरून हा आहे एनर्जी ड्रेनिंग सोर्सेस. आता तुम्ही सारखे सारखे आजारी पडत असाल किंवा तुमचे नातेवाईक असेल, तर तुम्ही त्याला त्याचं नाव लिहून विचारू शकतात की ही व्यक्ती सारखी सारखी आजारी का पडत आहे. मग ते त्याचं उत्तर सांगणार. बघा, ऍडिक्शन आहे, व्यसन आहे, ग्रहमान खराब आहेत, बॅक्टेरिया, व्हायरस आहे, चक्रा खराब आहेत, इम्बॅलन्स आहेत, डाएटचा प्रॉब्लेम आहे, भावनिक समस्या आहेत, काही पण, लो वाईब पीपल, चुकीच्या लोकांमध्ये राहत आहे, निगेटिव्ह विचार करतात, ओव्हर थिंकिंग, सगळं तुम्हाला उत्तर भेटेल. त्याच्यानंतर
हे आहे करिअर संबंधित गायडन्स. तर तुम्हाला करिअर संबंधित काही विचारायचं असेल, तुम्ही अगदी कर्कटक घेऊन असा बनवू शकतात तुम्ही. तुमचा पेन्सिलने जे प्रश्न असेल 4-5, जरुरी नाही तुम्ही हेच चार्ट घ्यायचे, तुम्ही बनवू देखील शकता. ह्या पद्धतीने करायचं आहे. तर करिअर संबंधी आहे, प्रोफेशन बदलायचं आहे का, जॉब चेंज करायचा आहे, कामाच्या प्रती तुम्हाला ऍडव्हान्स ट्रेनिंग घ्यायची गरज आहे का, वगैरे वगैरे. ओके. तर अगदी तुम्ही काय करायचं ह्या पद्धतीने, जर तुम्ही आता 4-5 लग्नाची स्थळ आले आहे तसं करून घ्यायचं, विचारायचं कुठलं चांगलं आहे, किंवा 4-5 ठिकाणी नोकरी एक संगतीच आली आहे, कॉल आलाय, होतं काय, येतं तर काहीच नाही, आलं तर सगळीकडून येतं. मग एक संगती 3-4 जॉबचे ऑफर येतात, मग कन्फ्यूज होतो. मग 3-4 कंपनीचे नावं लिहायचे, तशा लाईन मारायच्या आणि कुठं जात आहे. सुरुवातीला मी देखील खूप यूज केला आहे. ओके. मी कसं करू, माझ्या युट्यूब चॅनलचं नाव, इंस्टाग्रामचं नाव, काय निर्णय घेऊ, मला सुरुवातीला खूप हेल्प झाली आहे. खूप छान काम करतं, खूप छान डिसिजन देत असतं. त्याच्यानंतरून हे कशासाठी आहे, हेल्थ, आरोग्य. तर एखाद्याचे आरोग्य जाणून घ्यायचं असेल, आजी आई वडील गावाला आहे, मुलं असतील परदेशात, किंवा स्वतः आहे, तर तुम्ही त्यालाही विचारू शकता तुमच्या हेल्थची, ह्या बॉडी ऑर्गनची कंडिशन कशी आहे. ब्रेन म्हणजे कान, डोळे, नाक, सगळं काही आहे. मग क्रिटिकल आहे, पुअर आहे, फेअर आहे, गुड आहे, एक्सलंट आहे, ते तुम्हाला बरोबर सांगेल. ओके. आणि मग 0 ते 10 पैकी मग किती रेटिंग आहे ते देखील तुम्ही याला विचारू शकतात. ओके. खूप सुंदर काम करतं, प्रॅक्टिसने होऊन जाईल. एखाद्याला आता स्थळ आलाय किंवा कोणी व्यक्ती प्रेमात पडला, त्याच्यासाठी पण चार्ट आहे. ही व्यक्ती नॉट फॉर यू, ग्रेट मॅच, तुमच्यासाठी चांगली आहे, चांगली नाही, असे चार्टही तुम्ही बनवू शकता. ओके. येस नोचा पण आहे. एखाद्या गोष्टीचा डिसिजन घ्यायचा असेल तर येस नो वाला, हे काम करू का नको करू, मे बी, थोडा टाइम द्यायला पाहिजे, वगैरे वगैरे, असा चार्ट तुम्ही पेन्सिलने बनवू शकता. ओके. तर सावधगिरी आणि नियम काय आहे, पेंडुलम डाउजिंग खेळ किंवा मनोरंजनासाठी वापरायचा नाही. हे वापरलं तर चालेल, बिंदास करा, छोट्या मुलांनाही द्या. पण जेव्हा तुमच्याकडे असा हे वाले येतात, प्रोफेशनल डाउजर येतात, असे क्रिस्टलचे येतात हिलिंग वाले, तर तेव्हा तुम्ही त्याला खूप केअर करायला लागते. हिलिंग साठीचे मिठाच्या पाण्यात भिजवायचं, रेकीने चार्ज करायचं, धूपबत्ती क्रिस्टल दाखवायचे, तर तेव्हा तुम्हाला केअर करायला लागते, ठेवणं जपून. अदरवाईज जे तुमचे टेम्पररी आहेत करू शकतात, आणि कोणी करू शकतात. तुमच्याकडं जर ज्यांना रेकी येत नाही तेही करतात, पण तुमच्याकडे बेनिफिट काय आहे, तुमच्याकडे रेकीची एनर्जी आहे. ऍफर्मेशन, पॉवर ऑफ ऍफर्मेशन शिकवलं आहे, तुमचे रिझल्ट इतरांपेक्षा अचूक येणार आहे. ओके. अजून एक गोष्ट, स्वतःच्या डिसिजन साठी ना आपण नाही करायचं. आपलं मन ना खूप आपलं चंचल आहे. होतं काय, आता तुम्हाला समजा तुमच्यासाठी दुसऱ्यांना करायला द्यायचं डाउजिंग. ओके. एखादी गोष्ट तुम्हाला पाहिजे आहे, 3-4 गोष्टी आहे, पण त्यातली एक तुम्हाला आवडते, आणि पेंडुलम डाउजिंग दुसरीकडे फिरलं, मग तुम्ही त्याला सारखा सारखा प्रश्न करणार, आणि मग कदाचित मग ते तुमच्याकडे जोपर्यंत येत नाही तुम्ही विचारणार, मग काय होतं, मग तुमचं मनाची परिस्थिती बिघडून जाते. याच्यासाठी शांत मन, फोकस लागतो. ओके. ह्या पद्धतीने पण वर्क करतं, खूप छान आहे. करू शकता, ते चार्ट डाउनलोड करा आणि प्रॅक्टिस करायची आहे तुम्ही. ओके. चालेल. आता फक्त पेंडुलमचं काही असेल तर विचारा, अदरवाईज आता मला झिबू सिम्बॉल शिकवायचे आहे. ओके. हा, माधुरी कुलकर्णी मॅडम, काही बोलायचं होतं का तुम्हाला? अनम्यूटचं बटन दाबा. हा, बोला मॅडम. हा, मलाही सांगायचं होतं. तुमचं नाव सचिन आहे, माझ्या भाच्याचं नाव पण सचिन आहे, आणि इंदिरानगरला त्याचं दुकान आहे. तर तो तुम्हाला स्वतः येऊन भेटणार, एवढंच मला सांगायचं होतं. आणि बाकी तुम्ही इतकं छान म्हणजे आता सांगितलंय आम्हाला, खूपच सगळं उपयोगी आहे. खूप खूप धन्यवाद, खूप खूप कृतज्ञता व्यक्त बरा करते. दिवस उद्या तो आहे, professor उद्या जास्त प्रॅक्टिस कुणाचं आहे. तर हं? हं? उद्या तर काय? महत्वाचा दिवस आहे, उद्याची ओके प्रॅक्टिस ओके बघा, ओके. तुम्हाला किती छान वाटेल. नाही, ओके. खूपच छान. ओके ओके, धन्यवाद धन्यवाद. थँक्यू. 1-2 प्रश्न घेऊ फक्त, आणि झिबू सिम्बॉल शिकवायचे तुम्हाला. हा, काही बोलायचे का स्नेहल मॅम? हा सर, नमस्कार. हा, ते बोला. पेंडुलम आपण दुसऱ्या माणूस समोर उभा आहे त्याच्या समोर आपण करू शकतो. नक्की करू शकतो. तुम्ही काय करा, मी सगळ्यांना सांगतो, जेव्हा मुलं झोपतील ना, तुम्हाला 7 चक्र सांगितले, सरळ चक्राच्या वरती पकडायचं. याचं चक्र पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, साधं सिंपल.
ओके ओके, म्हणजे मोठ्या माणसांसमोर पण करू शकतो. करू शकतात तुम्ही. तुम्हाला ओके स्वतःच ओके करायचं, काय करा माहितीये का, मी तुम्हाला सांगतो. थोड्या प्रॅक्टिस सांगतो. एक तर ओरा बघा, मिरर समोर उभं राहून कदाचित दिसला तर दिसला प्रकाश. दुसरं, त्याच्या समोर पकडा, मिरर समोर उभं राहायचं आणि तुमच्या थर्ड आय चक्रासमोर पकडायचं आणि बोलायचं माझं थर्ड आय चक्र पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. तुमचं स्वादिष्टान चक्रावर राहायचं, इथलं चक्र कसं आहे, सकारात्मक आहे की नकारात्मक आहे, ओव्हर ऍक्टिव्ह की इनऍक्टिव्ह, असं देखील तुम्ही करू शकतात. ओके, ओके, थँक्यू. तर असं करा तुम्ही, खूप छान रिझल्ट आहे. चालेल, ठीक आहे. आता पेंडुलम नसेल तर काय करू शकता, तर काय प्रश्न विचारला, मी मेसेज बघितलेच नाही, सॉरी, मेसेज कडे लक्ष जात. हा, चला, तुमचं तर भेटलं. किती चार्ट आहेत, तुम्ही चार्ट बनवू शकतात, असे चार्ट अनगिनत चार्ट आहे, गुगलवर बघा तुम्ही. ओके, हा, तुम्ही चार्ट मध्ये सांगितलं तर माणसाच्या व्यक्तीचं नाव तिथे म्हणजे नाव लिहायला लागेल, कारण ते तुमच्या सबकॉन्शियस माइंडला माहिती पाहिजे ना, त्याच्यासाठी, बाकी काही नाही. ओके, ओके. पेंडुलम नसेल तर काही वापरू शकतो. पेंडुलम नसेल तर त्याला काय आहे सांगितलं ना, पेंडुलम नसेल तर अंगठी दोरा आहे, टेम्पररी करा. पण बाकी हिलिंगला तर तुम्हाला प्रोफेशनल पेंडुलम लागतात. खूप सगळे असतात, ते क्रिस्टल आहे, जेड आहे, 7 चक्र पेंडुलम असतं, खूप सगळे असतात. डिसिजन मेकिंग साठी जर पाहिजेच आहे, Amazon वरून असं याचं घ्यायचं, हे वालं, कारण हे खूप नाजूक असतात आणि वेगळी केअर करायला लागते. हे ब्रासचं आहे, ब्रासचं तुम्ही डिसिजन मेकिंगला, याच्याने हिलिंग होत नाही, पण डिसिजन मेकिंग साठी छान आहे. हिलिंग साठी क्रिस्टलचे लागतात. ओके, चालेल. ओके, चालेल. आता मी तुम्हाला सिम्बॉल शिकवायला घेतो. झिबू सिम्बॉल्स काय असतात, झिबू सिम्बॉल्स नक्की कसे वापरायचे. आता मी जे झिबू सिम्बॉल शिकवणार आहे, झिबू सिम्बॉल्स जितके सांगेल त्याचा एक नियम आहे. झिबू सिम्बॉल तुम्हाला लेफ्ट बॉडी पार्टवर काढायचे आहे, डाव्या बाजूला, जसं इथे असेल, इथे असेल. बघा, ब्लॅक दोरा जमतो का, मी सांगितलं ना, कलरचा काहीच फरक नाही. किती साधा प्रश्न आहे बरं. फिजिक्स बघा, तुम्ही दोऱ्याशी काय घेणं देणे, तसं असतं. मी सांगितलं नसतं का तुम्हाला, मी बारीक बारीक गोष्ट सांगतो ना, जेवढं सांगितलं तेवढं करा बस, बाकी डोकं चालू नये. मी पहिल्या दिवशीच बोललो, लॉजिक नाही लावायचं, फॉलो करायचं. आता मी पेंडुलम सोडून आता दुसरं घेतो. ओके, चला. तर झिबू सिम्बॉल जे शिकवणार आहे, सगळे तुम्हाला डाव्या बॉडी पार्टवर काढायचे आहेत. लेफ्ट बॉडी पार्ट म्हणजे तुमचं इथे, हातावर, खांद्यावर, मांडीवर, छातीवर, पण डावी बाजू, कारण डावी बाजू आपली स्वीकारण्याची बाजू असते. ओके, त्याचा एक नियम आहे. झिबू सिम्बॉल खूप छान काम करतात. आता तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, असे काही सिम्बॉल असतात. झिबू सिम्बॉल आहे, झिबू दैवी भाषा आहे. जसं एंजल थेरपीमध्ये सेम, तुम्ही काही लोकांनी ऐकलं असेल, एंजल थेरपी असतं. खूप प्रकारचे एंजल्स आपल्या बाजूला असतात, असं असे एंजल्स असतात. मी पण एंजल थेरपिस्ट आहे. ओके, एंजल थेरपी, परत टॅरो कार्ड रिडिंग असते, एंजल कार्ड रिडिंग असते, टॅरोट असतात. ते सगळं एक एंजलिक ऊर्जा आहेत आणि खूप मोठ्या ऊर्जा आहेत आणि खूप छान काम करतात. ओके, तर आता मी तुम्हाला जर विश्वास नसेल तर आता मी तुम्हाला दुसरं दाखवतो. तुम्हाला फक्त या सिम्बॉल्स मध्ये, झिबू सिम्बॉल्स मध्ये कुठल्याही प्रकारचा शक्तिपाताची गरज नाही. जसं रेकीमध्ये आहे, इथे नाही, तुम्ही वापरू शकतात. सरळ हातावर काढायचं, तुम्ही इतरांच्या देखील हातावर काढू शकतात. फक्त विश्वास महत्वाचा आहे. ओके, आता मी तुम्हाला साधं उदाहरण द्यायला गेलं ना, आपला सिम्बॉल हा आहे, हा प्रॉस्परिटीचा सिम्बॉल मी शिकवेल. तरी पण बघा, तुम्ही तुमची रिसर्च करू शकता, गुगलवर जायचं, परत मी तुम्हाला दाखवतो कसं अवेलेबल आहे, तुम्हाला एक आयडिया येईल. क्रोम, वन मिनिट, सून कुठे गेलं, 1 मिनिट. आता तुम्ही इथे सर्च करून दाखवतो तुम्हाला, झिबू सिम्बॉल्स, झिबू कॉइन्स. ओके, झिबू कॉइन्स बघू. हे बघा, असे काही कॉइन्स आहे बघा, याच्यावर आहे ना सिम्बॉल आहे, पैशासाठी आहे आणि खूप चालतो, खूप पॉप्युलर आहे, ते काम करतं म्हणून विकल्या जातं. ओके, तर असे काही सिम्बॉल असतात आणि खरंच काम करतात, नाही तर तुमचा विश्वास बसणार नाही. हे बघा, माझ्याकडे पण एक झिबू कॉइन आहे, याच्यावर हा सिम्बॉल काढलेला आहे, हा प्रॉस्परिटीचा सिम्बॉल आहे. असे मी तुम्हाला बऱ्याच प्रकारचे सिम्बॉल आता
शिकवायला घेणार. ओके, चला पहिला सिम्बॉल आहे प्रॉस्पेरिटी, लिहून घ्या, समृद्धी. वहीत लिहून घ्या, समृद्धी. मूळतः आता काढायचा कसा, आधी बघा काढायचा कसा, आधी काढून घ्या. वरती जायचं, वरतून सुरुवात करायची आणि असे 3 वेढे काढायचे बघा. 1 2 3 असे वेढे काढायचे आहेत आणि असा ए कम्प्लीट करायचा. जसं जमतं तसं करा. चुकीचा काढला खालून वर असं काही होत नाही, करा. तुमची श्रद्धा महत्वाची आहे. तर मूळतः जीवनाच्या सर्व क्षेत्रात भरभराटीसाठी, पैसा, करिअर, संबंध, आरोग्य याच्यामध्ये प्रगती करण्यास, तुमच्या पॉझिटिव्ह फ्लो सक्रिय करण्यासाठी, म्हणजे कामात काही ब्लॉकेजेस असतील पैशाप्रती, त्याच्यासाठी तुम्ही वापरू शकता. तर मूळतः तो समृद्धीसाठी आहे. समृद्धी म्हणजे भरभराट, प्रॉस्पेरिटी. तर हा तुम्हाला काढायचा आहे. तर तुम्ही काय करू शकतात, काढून याला तुम्ही पर्समध्ये देखील ठेवू शकतात. काय करायचं, एक तर डाव्या हातावर काढायचं आहे, दिवसभर काढून ठेवायचं. ओके, त्याचा काही नियम नाही, कधी काढा काही काढा. तर ह्या पद्धतीने असा इथे तुम्ही असा काढू शकतात. ओके, असा सकाळी मी काढला म्हणून नीट दिसणार नाही, इथे तुम्हाला काढायचं आहे. ओके, इथे काढा, इथे काढा. घरचे काही बोलतील, लाज वाटते, खांद्यावर काढा जिथे कोणी बघत नाही. ओके, स्लीवलेस घालतात, छातीवर काढा जिथे कोणी बघत नाही, पण डाव्या बाजूवर काढायचा आहे. कलर तुम्ही ब्लूच वापरा, निळाच पेन वापरा किंवा कुठलाही वापरा, कलरचं सध्या महत्व नाही. सध्या तुमचं इंटेन्शन, फोकस, श्रद्धा महत्वाची आहे. बाकी तसे 88 सिम्बॉल्स आहे आणि त्याची प्रत्येकाचं दुसरी वेगळी पद्धत असते, वेगवेगळी पद्धत. तर ते ऍडव्हान्स लेवलला जो क्लास सोमवारपासून सुरू होईल त्याच्यात मी तुम्हाला पूर्ण पुस्तकच देत असतो, सगळ्याच हिब्रू सिम्बॉलचं. ओके, सध्या फ्रीचा क्लास आहे तर मी जास्त नाही शिकू शकत, कारण तेवढा वेळ नाही. त्याच्यासाठी परत 5 दिवस एक्स्ट्रा खर्च करायला लागतील मला. ओके, तर एवढ्या वेळ नसतो म्हणून. कागदावर काढून पर्समध्येच ठेवायचं आहे, पांढऱ्या कागदावर काढून पर्समध्ये ठेवायचं. आता मी माझ्या पर्समध्ये ठेवतो. आता मी माझं मनी रेकी ग्रँड मास्टर पण आहे. ओके, आता हे मनीचे आहेत, जसं आता याच्यावर एक मिडा स्टार बोलतात त्याला, तसं काढलेलं आहे. याच्यावर पण आहे बघा, इथे प्रॉस्पेरिटीचं आहे. तर मी असं कार्ड बनवून माझ्या पाकिटात ठेवतो, किंवा तुम्ही कोऱ्या कागदावर ड्रॉ करून पर्समध्ये ठेवा. दुकानाचा गल्ला असेल, जिथे तुम्ही तुमचं काही शॉप असेल जिथे पैसे ठेवतात, त्या ड्रॉवर मध्ये देखील ठेवू शकतात. इथं बरेच सगळे सिम्बॉल आहे, मी तुम्हाला दाखवतो अजून. चला पुढचा सिम्बॉल बघूया. पुढचा सिम्बॉल अबंडन्स, हा पैशासाठी, खास करून पैसा, अनलिमिटेड अबंडन्स, अमर्यादित विपुलता. काढायचा कसा, वरतून सुरुवात करा, एज सारखा एक अशी लाईन आहे. आणि बघा, ते जाड लाईन बारीक लाईनला कन्फ्यूज होऊ नका, ते जाड मार्करने काढलंय म्हणून तसं दिसत आहे. तुम्हाला सरळ तुमच्या पेनने तो शेप काढायचा आहे, नाही तर तुम्हाला वाटेल कुठे जाड आहे कुठे बारीक, असं नाही आहे. आपण जाड मार्करने काही लिहिलं असंच दिसतं ते. हा शेप काढा, नंतर इथे 3 स्ट्रोक द्यायचे आहे. ओके, करा. आणि लिहून घ्या, आर्थिक समृद्धी आकर्षित करण्यासाठी, पैशाचा प्रभाव वाढण्यासाठी, नवीन काम, क्लायंट, व्यवसाय वाढीसाठी. तर मला तर खूप कामात आला मागील 2-3 वर्षामध्ये, तर तुम्हाला येईल. ओके, या पद्धतीने काढायचं. आणि बघा, हातावर दिवसभर असेल ना, खूप छान एनर्जी असते त्याची. इथे तुम्ही असं काढला ना ह्या पद्धतीने, बस हे बघा इथे दिसत आहे. असे तुम्ही मॅक्झिमम 3-4 सिम्बॉल काढू शकता. तर पुढे जाऊन खूप सगळे सिम्बॉल आहेत. मग ह्या पद्धतीने ठेवायचा. एक काढताना एक श्रद्धा ठेवायची की क्लायंट येतोय, पैसा येतोय आणि खूप छान काम करतात. ओके, तुम्हाला ह्या पद्धतीने वापरायचा आहे. आर्थिक समृद्धीसाठी, ऑपॉर्च्युनिटी ग्रोथ वाढवण्यासाठी, नवीन काम, क्लायंट, सेल, अगदी कागदावर काढून पर्समध्ये देखील ठेवू शकता. याच्या पुढचं आहे अनकंडिशनल लव्ह, बिनशर्त प्रेम. आता सिम्बॉल असा जसा जमेल तसा काढा, काही प्रॉब्लेम नाही. वरतून काढा, व्ही कम्प्लीट करा, 2 लाईन आणि 3 स्ट्रोक काढा. जसं सुरुवात आहे तुमची, तर एनर्जीच नुकसान करत नाही, आपल्याला फायदाच देतात. ते खूप पवित्र सिम्बॉल्स आहेत. याचा उपयोग भावनिक उपचारासाठी,
दुःख, राग, तणाव, जुने घाव सोडण्यासाठी, ब्रेकअप वाले, हृदय चक्र ज्यांचं ब्लॉक आहे, इम्बॅलन्स आहे, हृदय चक्र संतुलन करण्यासाठी, प्रेम, करुणा आणि शांतता वाढवण्यासाठी, नातेसंबंध हिलिंग मध्ये. ओके, असं जमतं तसं काढा. आणि 3 लाईन, एक आहे 2 लाईनच्या मध्ये एक डॉट आहे, वरती डॉट आहे. नाही तर बोलणार हे डायमंड दिसत आहे, ते डायमंड नाही आहे. परत एकदा सांगतो, मला तुमचे प्रश्न माहिती आहेत म्हणून मी अनम्यूट करत नाही. मला सगळं माहिती आहे तुम्हाला काय प्रश्न पडतो. हे डायमंड नाहीये, फक्त 3 डॉट आहेत. ते मार्करने काढलं म्हणून डॉट दिसत आहे. ओके, ते फक्त डॉट आहे, तर टेन्शन घ्यायचं नाही. आता सिम्बॉल मी कधी काढतो माहितीये का? आता माझी मुलगी आहे, ती काय बोलते, शाळेत माझं कुणाशी जमत नाही, कोणी मला लाईक करत नाही, टीचरशी पटत नाही. मागच्या वर्षी असं व्हायचं, तर मी तिच्या काय करायचो, खांद्यावर काढून द्यायचो आणि बोलायचो की तुझ्या बरोबर ह्या एनर्जीज आहेत, तू टेन्शन घेऊ नको, सगळं बरोबर होईल. आणि तिथे काढून तेव्हापासून तिला थोडंसं पॉझिटिव्ह फील व्हायला लागलं की, आणि ऍक्च्युअल काय असतं, लोक स्वतःवरच प्रेम करत नाही म्हणून त्यांना इतर लोक वाईट दिसतात. तर सेल्फ लव्ह, स्वतःच जर एनर्जी चांगली असेल तर तुम्ही चांगले लोक आकर्षित करणार. ओके, तर तुम्ही स्वतःवर देखील काढू शकतात. ओके, काही प्रॉब्लेम. त्याच्यानंतर हा आहे सेंटर्डनेस, हा स्टुडंट्स लोकांसाठी खूप महत्वाचा आहे, जसं तुमचं थर्ड आय चक्रासारखं. काढताना काय करा, हलून सुरुवात करा. बघा, मराठीच्या 6 सारखा दिसत आहे, समजण्यासाठी सांगतो. नंतरून 7 सारखा दिसत आहे, लक्षात ठेवण्यासाठी सांगितलं आहे. जसा जमेल तसा काढा. सेंटर्डनेस, एकाग्रता वाढवण्यासाठी, अभ्यास करताना लक्ष विचलित होत असेल तर, मुलं अभ्यासाला बसल्या बसल्या मन लागत नाही. माइंड स्टॅबिलिटीसाठी, भावनिक चढ उतार असेल, चिडचिड असेल, ओव्हर थिंकिंग असेल, डोकं तुमचं ठिकाणावर नसेल तर नक्की काढा. फोकस आणि क्लॅरिटी मिळवण्यासाठी, अभ्यासासाठी तुम्ही स्टुडंटला नक्की द्या. आता शाळेत कॉलेजला घेऊन जायची गरज नाही, घरी आले अभ्यासाच्या टेबलवर बसतात, काढून ठेवा, म्हणजे तुमचं लक्ष इकडे तिकडे जाणार नाही, फोकस राहील. इम्पॉर्टंट डिसिजन घेताना, योग्य निर्णयासाठी, मन स्थिर करण्यासाठी करायचं आहे. ओके, तर हाही खूप छान आहे. इवन एक लक्षात घ्या, आता मी सांगेल तेवढेच काम नाही करायचे, अजून काही करू शकतात. तुम्हाला माहिती आहे का, आता मी लॉ ऑफ अट्रॅक्शनचे पण माझे बॅचेस असतात, तरी तुम्हाला एक टिप देऊन टाकतो. चला, अजून एक काहीतरी एक्स्ट्रा शिकवतो. आता तुम्ही जेव्हाही पाणी प्याल ना, तुमची जी इच्छा असेल त्याला सांगायची. जे तुम्हाला आता महिन्याला 3 लाख रुपये पगार पाहिजे, 2 लाख पाहिजे, किंवा काही आरोग्य पाहिजे, किंवा आता समजा पैसे पाहिजे, तर काय करायचं, पाण्याला अफर्मेशन द्यायचं. आणि तुम्ही आता पाण्यावर ड्रॉ करायचं, हाताने पण तुम्ही असे 5 बोट करायचे आणि ट्राय करायचं. हा, तुम्ही कागदावर सगळं एकत्र ठेवा, काही प्रॉब्लेम. तर तुम्ही असं पाण्यावर ड्रॉ करायचं आणि एक कामना करायची की ह्या एनर्जी आहेत, मग पाणी प्या. त्याला वॉटर मॅनिफेस्टेशन बोलतात. खूप सगळ्या टेक्निक्स आहे. कधी लॉ ऑफ अट्रॅक्शनचा मी क्लास घेईल एखाद्या दिवशी, या तुम्ही. म्हणून सांगत आहे, जे माझं व्हॉट्सअप चॅनल आहे ना, तिथे जॉईन करा. कधी ना कधी मी खूप काही देत असतो, काही ना काही फ्री चालूच असतं. कधी या, मी शिकवेल तुम्हाला. ओके, ह्या 5 दिवसात करणं शक्य नसतं. ओके, तर ह्या पद्धतीने तुम्हाला तसंही करू शकतात. त्याच्यानंतर इवन तुम्ही तुमच्या वह्यांवर, नोटबुकवर पण हा काढू शकता. सेम याच्यासारखाच महत्वाचा आहे रिसेप्टिव्हिटी, ग्रहण क्षमता. करा, कुठून तरी स्टार्टिंग पॉइंट घ्या, काढा. हा कशासाठी आहे, नवीन ज्ञान स्वीकारण्यासाठी, कठीण विषय, नवीन संकल्पना सहज समजण्यासाठी, मेंदूला माहिती ग्रहण करण्यासाठी, युनिव्हर्स कडून येणाऱ्या ब्लेसिंग्स आणि गायडन्ससाठी, जीवनात येणाऱ्या बदलांना सहज स्वीकारण्यासाठी. आता रिसेप्टिव्हिटी म्हणजे काय माहितीये का, आता एखादी मुलगी लग्न करून सासरी गेली, सगळ्यांशी मॅच व्हायला तिला वेळ लागतो. ते रिसिप्ट म्हणजे ते ग्रहण नाही करू शकत सगळ्यांचं. किंवा तुम्ही एखाद्या नवीन ठिकाणी कामाला लागले, जॉबला, सगळ्यांशी जुळवून घेता आलं पाहिजे. किंवा तुमचा बिझनेस आहे, तर त्याच्यासाठी नवीन नॉलेज, तर काहीतरी आयडिया यायला पाहिजे की नाही. हा देखील खूप सुंदर सिम्बॉल आहे. हा देखील तुम्हाला रिसेप्टिव्हिटी बोलतात, खूप सुंदर सिम्बॉल आहे. त्याच्यानंतरचा तुम्हाला देतो मी, हा ब्युटी. हा
इथे पण बघा, एक बारीक लाईन एक जाड लाईन दिसत आहे, असं काही नाही आहे. तुम्ही पेनाने काढा, जसं वाटेल जसं जमेल त्या पद्धतीने काढा. ओके, जसा स्क्रीनवर दिसत आहे चांगल्या भावनेने काढा. हा कशासाठी आहे? त्वचेचा ग्लो वाढवण्यासाठी, काही डार्क सर्कल असतील किंवा डल स्किन असेल, त्वचेवरील डाग व्रण यासाठी. आणि ज्यांचं ज्यांचं सलून आहे त्या लेडीज फॉरेनला याचे फ्रेम बनवतात आणि हे सगळ्याचे झिबुकॉइनचे टॅटूज असतात. फॉरेन लोक टॅटू पण काढतात शरीरावर, तुम्ही नका करू, सांगत आहे. त्याच्यानंतरून जर तुम्ही याची फ्रेम बनवली आणि जर तुमच्या सलून मध्ये लावली, ब्युटी पार्लर मध्ये तुमचं काही ज्याला तुम्ही बोलताय त्या बुटीक मध्ये लावली, ते आपलं सॉरी सलून मध्ये ब्युटी पार्लर मध्ये, काय होणार? तुमचे ते सुंदरता म्हणजे ती ब्युटीसाठी आहे. तर तुम्ही सुंदर दिसणार, कस्टमरही सुंदर दिसेल, तुम्ही सुंदर दिसले अजून कस्टमर येईल. ती एक एनर्जी सगळीकडे राहील. तेही खूप छान आहे. तर हा तुम्हाला वापरायचा आहे शारीरिक सौंदर्यासाठी. हा आहे रिलीज, सोडून देणे. काय करायचं बघा, इथून सुरुवात करायची आणि असा एच सारखा आहे, ह्या पद्धतीने तुम्ही करू शकता. तर जमेल तसा काढा, घाबरायचं नाही. आहे कशासाठी? जुने भावनिक भार सोडण्यासाठी, दुःख, राग, अपराधीपणा अशात काही लोक सोडून देता येत नाही, त्या दुःखात ट्रॉमामध्ये असतात. मानसिक घात, पास्ट मेमरीज किंवा ट्रॉमा हील करण्यासाठी, तुमच्या भूतकाळाशी जोडलेली जी पण वेदना असेल, लहानपणीची असेल किंवा एखाद्याचं गेली होती, कोणी सोडून गेला होता सोडून, त्याच्यासाठी. म्हणजे बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडच नाही, म्हणजे कधी आपल्याला आई वडील सोडून जातात, खूप जवळची व्यक्ती सोडून जातो, त्याच्या वेळेस तुम्ही त्याच्यासाठी रिलीज टाकू शकता. ओके. ओव्हर थिंकिंग कमी करण्यासाठी, सतत चालू असलेल्या विचारांचे चक्र थांबवण्यासाठी. सर्वात महत्वाचं, सतत जे आपल्या डोक्यात चालू असतात विचार, त्यांचे चक्र थांबले पाहिजे. ओके. किंवा टॉक्सिक संबंध, जुने अटॅचमेंट सोडण्यासाठी तुम्ही करू शकता. तर एवढे सिम्बॉल आहेत, करून घ्या. बाकीचे तर ऍडव्हान्स लेवलला तुम्हाला 88 सगळे सिम्बॉल दिले जातात. ओके. त्याच्यानंतर ओके, एवढे सिम्बॉल आहेत, एवढेच इनफ आहे. नंतर मी सांगेल. आता पुढची सूचना बघा, उद्या मी तुम्हाला काय शिकवणार आहे, उद्यासाठी सांगतो 1 मिनिट. मग अजून एक तुम्हाला नंबर द्यायचा आहे, महत्वाची बातमी सांगायची आहे. उद्या खूप महत्वाचा दिवस आहे. उद्या तुम्हाला ते 7 चक्रात मेडिटेशनचं प्रॅक्टिकल करायचं आहे. तुम्हाला ऑरा क्लिन्झिंग मध्ये सगळं शिकवणार आहे. पितृदोष कसे काढायचे, नजर दोष, आपल्या ग्रहांचे दोष, फायनान्शियल ब्लॉकेजेस ओरातून कसे काढायचे. ओके. रिलीज रिलीज सिम्बॉल हातावरच काढा, तो पेपरमध्ये नका ठेवू. ओके. अगं आता हे चालू झाल्यानंतर परत प्रश्न उत्तर गेलं. उद्या काय शिकणार आहे, तर तुमच्या ओरामधून पितृदोष, ग्रह दोष, पैशा संबंधित अडथळे असतील, तुम्हाला 24 पॉईंट बॉडी हिलिंग, 12 पॉईंट बॉडी हिलिंग कशी करायची, एनर्जी बॉल कसा बनवायचा, ची बॉल बोलतो, तुम्ही एक संगती अनेक लोकांना हिलिंग देऊ शकतात. घरातील प्रत्येक वस्तू, प्रत्येक वाहने, प्रत्येक व्यक्तीला हिलिंग तुम्ही एका ठिकाणी बसून देऊ शकतात, संपूर्ण पृथ्वीला. ते शिकवणार आहे. त्याच्यानंतर मनी मंत्रा, उद्या पैशासाठी मी तुम्हाला एंजल नंबर देईल. आज मी तुम्हाला सिम्बॉल शिकवले, उद्या मनीसाठी काही रिच्युअल सांगेल, पैसे येण्यासाठी काही मनीचा मंत्र देईल, मंत्र वापरा, आणि काही एंजल नंबर देईल, ते देखील तुम्हाला हातावर काढायचे आहेत. ओके. बरंच काही आहे. आता ते सगळं, रेकीची प्रार्थना, एवढ्या सगळ्या प्रॅक्टिस, त्याचं साऊंड मेडिटेशनची फाईल, MP3 फाईल, ते सगळं ग्रुपवर येणार नाही, ते तुमच्या पर्सनल नंबरवर येईल. नोट्स तुम्हाला, कारण उद्याचं सेशन सुरू होण्याच्या आधी नोट्स तयार पाहिजे, म्हणजे तुमच्या जवळ पाहिजे, म्हणजे शिकायला सोपं जातं. नोट्स तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर उद्या संध्याकाळच्या बॅचच्या आधी भेटून जातील. नोट्स, मेडिटेशनची फाईल, हे झिबू सिम्बॉल, 7 चक्र सगळं. सर्टिफिकेट शनिवारी भेटेल. तर तुम्हाला काय करायचं आहे, आता जेही नाव तुम्हाला सर्टिफिकेटवर पाहिजे, डॉक्टर, ऍडव्होकेट, टीचर, काही बरेच सांगतात, मध्ये आईचं नाव, वडिलांचं नाव, जेही सर्टिफिकेटवर पाहिजे ते पूर्ण नाव आणि नोट्स असं लिहून तुम्हाला काय करायचं आहे बघा. आता मी तुम्हाला मेसेज करूनच दिल, त्याची काही गरज नाही. हा नंबर आहे 9579896457, त्याच्यावर तुमचं पूर्ण नाव लिहायचं आहे, जे सर्टिफिकेटवर पाहिजे. ओके. ज्यांना फक्त नाव लिहायचं, पूर्ण नाव न लिहायचं तरी चालेल, पण जे तुम्हाला पाहिजे, आणि नोट्स लिहा, म्हणजे तुम्हाला नोट्स हे ऑफिसचे स्टाफचे लोक पाठवून देतील उद्यापर्यंत क्लास सुरू होण्याच्या. ओके.
तर मी क्लास संपल्यावर मेसेज करेल की नोट्स आणि रेकॉर्डिंगसाठी ह्या नंबरवर तुमचं पूर्ण नाव पाठवा, की तुमच्या पर्सनल नंबरवर. ठीक आहे. तर उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे, खूप काही शिकायचं आहे. ओके, कारण 4 दिवस मेहनत केली, 5व्या दिवसाचं मग सोडू नका. ओके, खूप छान असतं. तुम्ही खूप चांगलं हिलिंगसाठी इथून पुढे लेवल 2 चा अटेनमेंट होऊपर्यंत त्या प्रॅक्टिस करायच्या असतात. ओके, ठीक आहे. चला मग सर्वांनी मला ऐकून घेतलं, सर्वांचे खूप खूप आभार. बाकी काही प्रश्न असतील उद्या सगळ्यांचे क्लिअर करेल. ओके, ठीक आहे. चला, सर्वांनी मला ऐकून घेतलं, सर्वांचे खूप खूप आभार. उद्या आपण संध्याकाळी 8 वाजता भेटूया. ओके, धन्यवाद सर. थँक्यू. धन्यवाद.